नमस्कार, SP9 मराठी न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाचे लोकभवन येथे प्रदर्शन पाहून संघातील खेळाडूंचे विशेष कौतुक केले। हा माहितीपट युनिसेफ महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने प्रदर्शित करण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। माहितीपट पाहिल्यानंतर राज्यपालांनी खेळाडू, युनिसेफचे अधिकारी आणि माहितीपटाचे निर्माते यांच्याशी संवाद साधला। अंध महिला क्रिकेटपटूंना सहानुभूती नव्हे तर समान संधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। हा माहितीपट जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी असून तो विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही दाखवण्यासाठी लोकभवनात विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। माहितीपटाचे निर्माते मुकुंद मूर्ती यांनी सांगितले की विशेष आवाज करणाऱ्या चेंडूंच्या सहाय्याने अंध महिला क्रिकेटपटू क्रिकेट कसे खेळतात याची माहिती या चित्रपटातून समाजाला मिळते। अत्यंत प्रतिकूल सामाजिक व आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेल्या या खेळाडूंचा संघर्ष, धैर्य आणि यशाचा प्रवास चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे। भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांनी क्रिकेटमुळे आयुष्याला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले। क्रिकेटने मला आत्मविश्वास दिला, देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। हा चित्रपट आमच्या संघाचीच नव्हे तर प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या मुलीची कहाणी आहे, असे त्या म्हणाल्या। यावेळी खेळाडू प्रिया खीर आणि सुषमा पटेल उपस्थित होत्या। क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया चे अध्यक्ष तसेच समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डचे संस्थापक डॉक्टर महांतेश जी किवड सन्नावर यांनी दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी क्रिकेटने निर्माण केलेल्या नव्या संधींचा आढावा घेतला। CABIच्या पुढाकारातून अमेरिकेच्या अंध क्रिकेट संघाची स्थापना झाली असून त्याने विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले। सुमारे 70 मिनिटांच्या या माहितीपटात भारतातील विविध भागातील अंध महिला क्रिकेटपटूंचा इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप ब्लाइंड गेम्समधील प्रवास, कठोर सराव, संघर्ष आणि अंतिम फेरीत एजबास्टन येथे ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला आहे। माहितीपटातून सर्वसमावेशकता, समान संधी आणि दिव्यांगांच्या जिद्दीचा प्रभावी संदेश देण्यात आला। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81वा स्थापना दिन आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती। शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या या दूरदृष्टीला यावेळी अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते सोसायटीतर्फे प्रदान करण्यात येणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2026 विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे तसेच उद्योजक पद्मश्री अशोक खाडे यांना प्रदान करण्यात आला। विविध क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉक्टर राहुल बोधी, महाथेरो सोसायटीचे विध्वस्त ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट BK बर्वे, डॉक्टर व्यंकट स्वामी, अरविंद सोनटक्के, सोसायटीचे सचिव डॉक्टर वासुदेव गाडे, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, सोसायटीच्या कार्यकारिणीचे सदस्य चंद्रशेखर कांबळे तसेच पुरस्काराचे मानकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयक विचारांचा जागर करण्यात आला आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांसंदर्भात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर लढा अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तातडीने सुरू व्हावी यासाठी आवश्यक अर्ज दाखल करून वरिष्ठ कायदेतज्ञांची टीम सज्ज करण्याचे निर्देश दिले। तसेच कर्नाटकात मराठी बांधवांवर दाखल झालेल्या
प्रकरणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या खर्चाने विशेष वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। बैठकीत सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात IAS पूर्वतयारी शिक्षण, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणातील राखीव जागांबाबत माहिती व सुविधा उपलब्ध करून देण्यावरही चर्चा झाली। याशिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न संसदेतही प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार शरद पवार, खासदार नारायणी राणे, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विविध मतदारसंघाचे आमदार, लोकप्रतिनिधी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अलंकापुरी आळंदी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊलीच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून वारकऱ्यांच्या उत्साहाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। समाधी मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने उजळून निघाले असून माऊली माऊली आणि विठोबाचा प्राणसखा ही अक्षरे फुलांनी साकारण्यात आली आहेत। पालखी प्रस्थानापूर्वी प्रमुख विश्वस्तांच्या उपस्थितीत मानाच्या अंशाचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी श्री योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर राजेंद्र उमाप, अधिवक्त्या रोहिणीताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यंदाही अंकली येथील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या परंपरेतील मोती आणि जरीपटक्याचा हिरा हे मानाचे अश्व आळंदीत दाखल झाले आहेत। सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व आळंदीत पोहोचतात। तब्बल 194 वर्षापूर्वी अखंड सुरू असलेली ही परंपरा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते। बालगंधर्व परिवार व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अल्विरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि दीपाली कांबळे यांच्या संकल्पनेतून आयोजित बालगंधर्व महोत्सव सोहळ्याचा भव्य उद्घाटन समारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। 24, 25 आणि 26 जून 2026 या 3 दिवसांच्या महोत्सवात रंगभूमी, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे। प्रेक्षक प्रेमी कलाकार आणि कलाप्रेमी रसिक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे। उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते सुशांत शेलार, उल्हास पवार, गायक आनंद शिंदे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, शोभा कुलकर्णी, मेघराज राजे भोसले, चित्रसेन भवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी बालगंधर्वांच्या समृद्ध कला वारशाचे जतन करण्यासाठी अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी आयोजकांनी महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच मराठी संस्कृती आणि कलांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला। महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पुढील 2 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली, नाट्य सादरीकरणे आणि विशेष कलाविष्कारांनी रंगणार आहेत। राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये MRI सेवा अधिक सक्षम करण्यासाठी PPP तत्वावर नवीन MRI यंत्रे कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये सध्या MRI सेवा उपलब्ध आहे। जुन्या यंत्रांच्या जागी अत्याधुनिक यंत्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू असून ज्या संस्थांमध्ये MRI सुविधा नाही तेथे PPP तत्वावर सेवा सुरू केली जात आहे। मुंबई क्लस्टर मधील 7 संस्थांमध्ये रुग्णांना MRI तपासणीसाठी 35% तर नागपूर क्लस्टर मधील 7 संस्थांमध्ये 18% सवलत मिळणार आहे। पोर्टेबल MRI ही पारंपरिक MRI ला पर्याय नसून पूरक सुविधा असल्याचे सांगत त्यांच्या उपायुक्तेचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली। देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे। या धोरणामागे कच्चा तेलावरील आयात अवलंबित्व कमी करणे, पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी।
मात्र अनेक वाहनधारकांच्या मनात काही महत्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत. सर्वप्रथम, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण असताना प्रत्येक पेट्रोल पंपावर त्याची टक्केवारी स्पष्टपणे दर्शवणे आवश्यक आहे. ग्राहकांना ते कोणते इंधन वापरत आहेत याची माहिती मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहन सुसंगतता. काही नवीन वाहने E20 इंधनासाठी तयार करण्यात आली आहेत, मात्र जुन्या वाहनांसाठी वाहन उत्पादकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना तपासूनच इंधनाचा वापर करणे योग्य ठरते. तिसरा मुद्दा म्हणजे जनजागृती. इथेनॉल मिश्रित इंधनाचे फायदे, मर्यादा आणि योग्य वापर याबाबत व्यापक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माहितीच्या अभावामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. तज्ञांच्या मते इंधनाच्या गुणवत्तेसोबतच वाहनाची देखभाल, इंजिनची स्थिती आणि उत्पादकांच्या सूचनांचे पालन यांचाही वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. नागरिकांच्या अपेक्षा आहेत, प्रत्येक पेट्रोल पंपावर इथेनॉलचे प्रमाण स्पष्टपणे नमूद करावे. इंधनाबाबत ग्राहकांना सहज समजेल अशी माहिती उपलब्ध करून द्यावी. उत्पादक आणि संबंधित विभागांनी जनजागृती मोहीम राबवावी. ग्राहकांच्या शंका आणि तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध असावी. नवी दिल्ली येथील संसदीय सौध येथे आज पर्सनल पब्लिक गव्हर्नन्स लॉ अँड जस्टिस या संसदीय स्थायी समितीची बैठक पार पडली. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. या बैठकीत खासदारांनी सहभाग घेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान लोकहित, प्रशासकीय उत्तरदायित्व अधिक प्रभावी करणे, नागरिकांच्या तक्रार निवारण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवणे तसेच न्यायिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचारमंथन करण्यात आले. प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सदस्यांनी आपली मते मांडली. देशातील न्याय व्यवस्था आणि सार्वजनिक प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी संसदीय समित्यांची भूमिका महत्वाची असून अशा बैठकीतून विविध विषयांवर विधायक सूचना आणि शिफारसी पुढे येतात. बैठकीत झालेल्या चर्चेमुळे नागरिकाभिमुख प्रशासन आणि लोककल्याणाला चालना देणाऱ्या धोरणांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गोकुळ दूध संघाची निवडणूक तोंडावर असताना संस्थेची होत असलेली बदनामी तातडीने थांबवावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव येथील गोकुळ चौकात भर पावसात आत्मश्लेष आंदोलन करण्यात आले. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. या आंदोलनात पंचक्रोशातील शेतकरी, दूध उत्पादक, महिला तसेच विविध सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. आंदोलनादरम्यान डॉक्टर युवराज येडुरे यांनी सांगितले की लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर झाला. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळालेल्या उत्पन्नावर माझे शिक्षण पूर्ण झाले. माझ्यासारख्या हजारो शेतकरी कुटुंबांना गोकुळने आर्थिक आधार दिला आहे. दरमहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचा संसार चालतो. मुलांचे शिक्षण होते आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण होतात. त्यामुळे गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नसून भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. ते पुढे म्हणाले की गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टाचे प्रतीक आहे. संस्थापक स्वर्गीय NT सरनाईक, माजी अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर तसेच गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम ब्रँड म्हणून उभा राहावा ही प्रत्येक दूध उत्पादकाची अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आरोप प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि बदनामीची मोहीम त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. भविष्यात संस्थेची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात भुदरगड, कागल, राधानगरी परिसरासह धारवाड, मसवी, सावर्डे, पांढरेपाणी, अमितवाडा, मोरेवाडी, वाघापूर, गोडशी, इस्पुर्ली, चक्रेश्वरवाडी, नांदवली, सांगाव, शेगाव आदी भागातील शेतकरी, महिला आणि दूध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले. सायंकाळी शेतकऱ्यांनी दूध पिऊन आंदोलनाची सांगता केली. त्यानंतर शिष्टमंडळाने गोकुळ मुख्यालयात स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, ठराव संकलनासाठी होत असलेल्या कथित दबाव तंत्रांची चौकशी, गोकुळची स्वायत्तता, पारदर्शकता, शेतकरी केंद्रित कार्यपद्धती अबाधित ठेवण्यासाठी संरक्षणात्मक धोरण आणि आगामी निवडणुकीत सर्व सभासदांना थेट मतदानाचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली. 15 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल असा इशाराही डॉक्टर येडुरे यांनी दिला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.